श्री मार्कंडेय महामुनी जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले। दैवत महाकाल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दर सालाप्रमाणे महामृत्युंजय मंत्र तथा पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री महामुनी मार्कंडेय महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रींच्या प्रतिमेचे पूजन पूर्व भागातील नामवंत डॉक्टर ज्ञानेश्वर माने व दैवत महाकाल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक नागेश सत्यनारायण दासरी यांच्या हस्ते करण्यात आले। जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून माने हॉस्पिटलचे नामवंत डॉक्टर ज्ञानेश्वर माने यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे पूर्व भागातील गोरगरीब जनतेसाठी आयोजन करण्यात आले होते। सदर आरोग्य शिबिरात MIDC महिला कामगार, पुरुष कामगार अशा 115 कामगारांची तपासणी करून मोफत औषध गोळ्या डॉक्टर ज्ञानेश्वर माने यांच्याकडून देण्यात आल्या। सदर शुभारंभाप्रसंगी डॉक्टर ज्ञानेश्वर माने, प्रमोद सलगर, गजानन शेजाळे, पद्मा मेकॅनिकलचे मालक यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी DM प्रतिष्ठानचे रमेश पद्मा कोरे, बालाजी मामड्याल, संतोष जाधव, प्रभाकर कुणी, तिरुमल घोडके, उमेश मामड्याल यांचे सहकार्य लाभले। रनिंग आहे, 108 सूर्यनमस्कार आहे, बरेच काही म्हणजे त्यांचं मार्गदर्शन लाभते। आणि माझं सासरवाडीकडचे असे ना, माझं फॅमिली असे ना, संपूर्ण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमचं चालतं। डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं की सुखी जीवन। फक्त सांगायचं एवढं आहे की मार्कंडेय महामुनीने मृत्युंजय मंत्र लिहिला, मृत्यूपासून आजारांपासून लांब राहण्यासाठी त्यांनी मंत्र लिहिलं, पण तंत्र मात्र आमचे मानेसाहेबच देतात। मार्कंडेय मुनी हे शिवाचे खूप वेद असे भक्त होते। त्यांच्या प्रेरणेनं ते सुद्धा एक प्रकारचे वैद्यच होते। त्यांच्या प्रेरणेनं आज आपल्याला आयुष्यामध्ये उद्धार करण्याची संधी भेटली आहे। तर आपण मला म्हणायचं की मार्कंडेय मुनीचे जे विचार आहेत ते विचार आपण खरेच ग्रेट विचार होते। त्या विचारा आपण जगाला शिकायला पाहिजे। आणि आपल्या ह्या सुनीलनगरसारख्या भागामध्ये जे काय आपण कामगार बंधू भगिनी आहेत ते खरंच तळमळीनं आपापली ड्युटी करतात। आणि त्यामुळंच आज आम्ही सर्वजण आपल्या सहकार्यानं चांगलं जीवन जगत आहोत। मला एवढं सांगायचं की मला आपली सेवा करायला आज एक छोटीशी संधी भेटते, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।